नमस्कार, मी राहुल. जो पेपर बोर्ड एक्झाम नंतर एका महिन्यात होणार होता तो कोरोनामुळे 6 महिने पुढे गेला. कधी होईल हे पण माहीत नाही. तरी पण तुम्ही अभ्यास सोडलेला नाही यासाठी तुमचे अभिनंदन. तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही. आज आपण पुढचे प्रश्न बघूयात. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. प्रश्नामध्ये a bag contains 6 white and 4 black balls. 2 balls are drawn at random. The probability that they are of same color is. आता ड्रॉन म्हणजे काय, तर आपण सिलेक्ट करतोय. कशातनं सिलेक्ट करतोय, तर आपल्याकडे 6 व्हाईट बॉल्स आहेत त्या बॅग मध्ये. आपली बॅग आहे सपोज, त्या बॅग मध्ये 6 व्हाईट बॉल्स आहेत आणि 4 ब्लॅक बॉल्स आहेत. आता आपण या बॅग मधून 2 बॉल सिलेक्ट करतोय. तर आपल्याला फाइंड करायचं आहे की प्रोबॅबिलिटी दॅट दे आर ऑफ सेम कलर, म्हणजे त्यांचा कलर सेम आला पाहिजे. म्हणजेच काय, एकतर त्यांचा कलर कोणता येईल, तो कलर मध्ये 2 चॉईसेस आहेत तिथे. तर कलर कोणता येऊ शकतो, एकतर व्हाईट असू शकतो किंवा ऑर ब्लॅक असू शकतो. मग ऑर असेल तर आपण काय घेतो, प्लस घेतो, आणि अँड असेल तर मल्टिप्लिकेशन घेत असतो. मग आता इथे आधी आपण टोटल नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शन फाइंड करू. सो आधी टोटल बॉल्स किती आहेत, आपल्याकडे टोटल बॉल्स आहेत 6 + 4 = किती होणार, 10 होणार. मग हे जर 10 झालेत तर आता या 10 पैकी आपण किती वेज न 2 बॉल सिलेक्ट करू शकतो. आपल्याला आधी 2 बॉल सिलेक्ट करणं पडतील, म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज. सो टोटल नंबर ऑफ ways of selecting 2 balls at random equals to काय असतं, तर 10 से 2. एक लक्षात ठेवा, जर फक्त सिलेक्शन असेल ना, जर फक्त सिलेक्शन असेल तर NCR यूज करायचा, आणि अरेंजमेंट असेल, सिलेक्शन विथ अरेंजमेंट असेल तर NPR यूज करायचा. इथे फक्त सिलेक्शन आहे, त्याच्यामुळे 10 से 2, 10 मधनं आपण 2 सिलेक्ट केले. सो ते किती येतं, 10 फॅक्टोरियल अपॉन 10 - 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल विच इज इक्वल्स टू किती, 10 फॅक्टोरियल म्हणजे किती, 10 × 9 × 8 फॅक्टोरियल अपॉन 8 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. हा 8 फॅक्टोरियल कॅन्सल, हे 2 कॅन्सल, सो आला 45. आता नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग व्हाईट बॉल्स किती येणार, हा क्वेश्चन तुम्ही एका मिनिटात सॉल्व्ह करू शकता, पण आपण इथे डीप मध्ये बघूया. नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग व्हाईट बॉल. व्हाईट बॉल्स किती आहेत आपल्याकडे, तर आपल्याकडे 6 व्हाईट बॉल्स आहेत विच इज इक्वल्स टू काय असेल, 6 से 2. आणि सिमिलरली ब्लॅक बॉल सिलेक्शनचे किती वेज असतील, तर ते असतील 4 से 2. मग सेम कलर कधी, एक तर व्हाईट असेल किंवा ब्लॅक असेल, म्हणून 6 से 2 म्हणजे 6 × 5 अपॉन 2 × 1 प्लस 4 × 3 अपॉन 2 × 1. हा फॉर्म्युला याच्यावरच येतो. इथे बघा, आपण जर 10 से 2 घेत असतो तर आपण काय करतो, 10 फॅक्टोरियल अपॉन 10 - 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल, म्हणजे हा इथे 8 फॅक्टोरियल येतो. सो यातला 8 फॅक्टोरियल आणि यातला 8 फॅक्टोरियल कॅन्सल होतो, म्हणून फक्त 10 × 9 करा डिवायडेड बाय 2 × 1 करा. सेम इथे 6 से 2 आहे, म्हणून 6 × 5 डिवायडेड बाय 2 × 1. इथे पण 4 × 3 डिवायडेड बाय 2 × 1 विच इज इक्वल्स टू किती झालंय, 6 × 5 म्हणजे हा झाला 15 प्लस हा झाला 6 म्हणजे झाले 21. म्हणून प्रोबॅबिलिटी किती झाली, प्रोबॅबिलिटी असते फेवरेबल आउटकम्स डिवायडेड बाय टोटल आउटकम्स. मग इथे आपल्याला पॉसिबल केसेस किती आहेत, 21. टोटल केसेस किती आहेत आपल्या, 45, म्हणून 21 अपॉन 45. सो आता हे किती कॅन्सल होत आहे, तर 3 कॅन्सल होत आहे, म्हणून 7/15 हे आपला आन्सर असेल, आणि हा ऑप्शन आहे ऑप्शन सी. या प्रश्नामध्ये आपल्याला इंटिग्रेशन ऑफ cos x + x sin x अपॉन x² + x cos x कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इथे एक गोष्ट ऑब्झर्व केली, तिथे x कॉमन येतो डिनॉमिनेटरमधनं, म्हणून तो x कॉमन घ्या आणि मग आपण पुढे सॉल्व्ह करूयात.
सो कॉस एक्स अपॉन प्लस एक्स साइन एक्स अपॉन किती एक्स इंटू एक्स प्लस कॉस एक्स. सो अशा टर्म आपल्या कॉमन येतील. आता इथे जर एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली अजून तर ती म्हणजे इथे लॉग आहे प्रत्येक टर्ममध्ये, प्रत्येक ऑप्शनमध्ये लॉग आहे. तर लॉग कधी येतो, तर लॉगचा एक तर डायरेक्ट फॉर्म्युला जर असेल तर त्यावेळेस लॉग येतो, किंवा जर एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स अशी टर्म असेल तर त्यामध्ये लॉग येतो. म्हणजे सम हाऊ आपल्याला इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करायचा आहे. मग आता तो ॲडजस्ट करत असताना बघा काय करता येईल. इथे एक्स प्लस कॉस एक्स आहे, इथे एक्स प्लस कॉस एक्सची टर्म नाही आहे, म्हणून आपण ती टर्म ॲडजस्ट करूयात. सो ती टर्म ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे कॉस एक्स प्लस एक्स मायनस एक्स प्लस एक्स साइन एक्स म्हणजे ॲडिशनल एक्स प्लस मायनस करतो आहे. आपलं क्वेश्चन तोच राहील, त्याच्यात चेंजेस नाही झालेत, पण ते ॲडिशनल केल्यामुळे आपला फायदा काय होतो आहे, तर कॉस एक्स कॅन्सल होतील. जर आपण टर्म सेपरेट केल्यात तर इथे टर्म बघा, टर्म सेपरेट करण्याआधी आपण याला अजून सिम्प्लिफाय करूयात. हा येणार एक्स प्लस कॉस एक्स, याला एका ब्रॅकेटमध्ये ठेवतो, आणि इथे जर आपण मायनस एक्स कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहील 1 मायनस साइन एक्स आणि डिवाइड बाय एक्स इंटू एक्स प्लस कॉस एक्स डी एक्स. आता याला आपण अजून सिम्प्लिफाय करू. याला सिम्प्लिफाय करत असताना डिवाइड करा. सेपरेट जर टर्म्स केल्यात तर काय मिळेल इथे, तर एक्स प्लस कॉस एक्स कॅन्सल होतील फर्स्ट याच्यात, त्याच्यामुळे इथे फक्त 1 बाय एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ, इथे एक्स कॅन्सल होतील म्हणजे इथे राहील 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स एक्स प्लस कॉस एक्स डी एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे डायरेक्टली, याचा पण डेरिव्हेटिव्ह वरती आहे, म्हणजे याचा फॉर्म्युला आहे डायरेक्टली, तो येतो लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस कॉस एक्स प्लस सी. लॉग एम मायनस लॉग एनचा फॉर्म्युला, तो फॉर्म्युला काय सांगतो तुम्हाला डायरेक्टली, लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस कॉस एक्स प्लस सी. सो तुमचं ऑप्शन डायरेक्टली येतो ऑप्शन बी. आता ही मेथड काही जणांना लेंदी वाटू शकते, त्याच्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही. यासाठी सेकंड काय, जर तुम्हाला असं प्लस मायनसची ॲडजस्टमेंट वेळेवरती सुचली नाही आणि तुम्हाला इंटिग्रेशनचं जर एक माहीत असेल तर इंटिग्रेशन तुम्हाला क्वेश्चनमध्ये आणि ऑप्शनमधूनच हिंट देत असतं. ती कशी काय, तर त्याचं रिझन असं आहे की इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू जर जी ऑफ एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स असतो एफ ऑफ एक्स. त्याच्यामुळे आता ऑप्शन्सचे डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही चेक केलेत आणि ज्या ऑप्शनचा डेरिव्हेटिव्ह हे फंक्शन येईल इंटिग्रेशनच्या आतमधील फंक्शन, तो तुमचा करेक्ट ऑप्शन असेल. सो तुम्ही तसे ते इझिली चेक करू शकता. ते चेक केल्यानंतर पण तुम्हाला ऑप्शन बीच मिळेल. सो इंटिग्रेशनच्या क्वेश्चनमध्ये ही एक टेक्निक असते. जर तुम्हाला आन्सर नाही सुचलं वेळेवरती, जर तुम्हाला थोडा वेळ असेल तर डायरेक्टली त्याचे हे चेक करा, त्याचा डेरिव्हेटिव्ह चेक करा, तुम्हाला आन्सर डेफिनेटली मिळेल. तर या प्रश्नामध्ये अ स्टोन इज ड्रॉप्ड इन टू अ पॉन्ड वेव्ज इन द फॉर्म ऑफ सर्कल्स. आता आपण जर स्टोन एका पॉन्डमध्ये ड्रॉप केला तर वेव्ज कशा जनरेट होतात, त्याच्यासाठी मी एक साईडला इथे एक ॲनिमेशन दाखवलेलं आहे. तर इथे तो वॉटर ड्रॉपलेट म्हणजे आपण एक स्टोन कन्सिडर करूया. तो जर आपण ड्रॉप केला पॉन्डमध्ये तर या टाईपचे सर्कल्स जनरेट होतात. आता या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे बघा, फॉर्म ऑफ सर्कल्स आर जनरेटेड अँड रेडियस ऑफ आउटरमोस्ट रिपल इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंद. म्हणजे रेडियस त्या सर्कल्सची इन्क्रीज होते 5 सेंटीमीटर पर सेकंदने. द रेट ऑफ एरिया इन्क्रीज्ड आफ्टर 2 सेकंड्स इज. हा खूप सोपा प्रश्न आहे. आता याच्यात काय काय गिव्हन आहे बघा. गिव्हन काय दिलेलं आहे तुम्हाला, तर सपोज आर त्याची रेडियस आहे, तर मग डी आर बाय डी टी किती होणार, डी आर बाय डी टी असेल तुमचा 5 सेंटीमीटर पर सेकंद. दॅट इज रेडियस रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस. सो डी आर बाय डी टी 5 सेंटीमीटर पर सेकंद. आपल्याला काय फाइंड करायचं आहे की डी ए अपॉन डी टी हा 2 सेकंदानंतर किती असेल.
सो डी ए अपॉन डी टी याची व्हॅल्यू किती. सो कधी तर ॲट टी इज इक्वल्स टू 2 सेकंद आपल्याला ही व्हॅल्यू फाईंड करायची आहे. बरोबर. मग आता तुम्हाला कळतं आहे की मला एक सांगा, जर टी इज इक्वल्स टू 0ला रेडियस किती आहे आपली, आर इज इक्वल्स टू काय असेल 0 सेंटीमीटर. टी इज इक्वल्स टू 2ला म्हणजे 2 सेकंदाला रेडियस किती होईल, रेट आहे ना, म्हणजे पहिल्या सेकंदात 5 सेंटीमीटरने वाढले, दुसऱ्या सेकंदात किती सेंटीमीटरने वाढेल, परत 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे आफ्टर 2 सेकंड्स द रेडियस इज 10 सेंटीमीटर. ही इन्फॉर्मेशन आपल्याला यूज करायची आहे. आता रेट ऑफ चेंज ऑफ एरिया कसा फाईंड करणार, तुम्हाला एरिया माहिती आहे सर्कलचा, सर्कलचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. मग याचा रेट ऑफ चेंज ऑफ एरिया कसा फाईंड करणार, तर याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो डी ए अपॉन डी टी इज इक्वल्स टू पाय इंटू 2r डी आर अपॉन डी टी. आर स्क्वेअर आपला फंक्शन आहे ज्याला डिफरन्शिएट करायचं आहे. सो डी आर अपॉन डी टी. पायची व्हॅल्यू ॲज इट इज ठेवा, आरची व्हॅल्यू कधी आफ्टर 2 सेकंद. सो डी ए अपॉन डी टी ॲट टी इज इक्वल्स टू 2. आरची व्हॅल्यू किती झाली इथेच आपण ऑलरेडी काढून ठेवलेली आहे, ती येते 10 सेंटीमीटर, म्हणून हा 2 इंटू 10 सेंटीमीटर इंटू डी आर अपॉन डी टी किती दिलेला आहे तुम्हाला 5 सेंटीमीटर, म्हणून हा झाला 5, म्हणजे हे झालं 100 आणि 100 एरिया आहे त्याच्यामुळं सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. हे झालं तुमचा आन्सर. सो याचा ऑप्शन येतो ऑप्शन ए. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एफ कंपोजिट जी ऑफ एक्स फाईंड करायचा आहे. आता एफ कंपोजिट जी ऑफ एक्स फाईंड कसा करायचा, किंवा एफ कंपोजिट जी ऑफ एक्स आणि जी कंपोजिट एफ ऑफ एक्स यातला फरक काय, यासाठी मी इथे एक फोटो दाखवलेला आहे. त्या फोटोमध्ये बघा, एफ ऑफ एक्स म्हणजे आपला बिस्किट्स आहेत सपोज, आणि जी ऑफ एक्स म्हणजे आपले क्रीम आहे. तर एफ कंपोजिट जी ऑफ एक्स म्हणजे काय, तर बिस्किटामध्ये क्रीम ठेवायची म्हणजे आपलं ओरिओचं बिस्किट तयार होईल. आणि जी कंपोजिट एफ ऑफ एक्स म्हणजे काय, तर क्रीमच्या मध्ये बिस्किट ठेवणे. सो असं एक ॲनिमेशन आपला एक फोटो आहे की ज्याच्यावरनं तुम्हाला एफ कंपोजिट जी ऑफ एक्स आणि जी कंपोजिट एफ ऑफ एक्समधला फरक लक्षात येईल. आता सी ई टीसाठी हा जर क्वेश्चन बघितला तर हा जास्तीत जास्त 10 सेकंदाचा क्वेश्चन आहे. हा 10 सेकंदात तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. एवढा सोपा हा एफ कंपोजिट जी ऑफ एक्सचा क्वेश्चन असतो. तो कसा करायचा ते आपण बघूयात. आता बघा, एफ कंपोजिट जी ऑफ एक्स म्हणजे काय, तर एफ ऑफ जी ऑफ एक्स याची डेफिनेशन आहे. एफमध्ये जी ऑफ एक्स पुट करायचा, मग एफमध्ये जो एक्स असेल त्या एक्सच्या जागी जी ऑफ एक्सची व्हॅल्यू पुट करायची, म्हणजे किती येणार 3. एफ ऑफ एक्स काय आपला इथे 3x-2. सो इथे जिथे जिथे एक्स येईल त्या जागी फक्त जी ऑफ एक्सची व्हॅल्यू जो असेल तो जी ऑफ एक्स किती एक्स स्क्वेअर आहे तो पुट करा. सो तो येईल 3x² - 2. हा ऑप्शन कुठे आहे, तर ऑप्शन एच आहे, म्हणून तुमचा आन्सर झाला ऑप्शन ए. हा प्रश्न सोपा आहे. या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की नॉट इक्वलंट फॉर्म ऑफ पी इम्प्लाइज क्यू. तर मग याच्यासाठी तुम्हाला कोणकोणते फॉर्म्स इक्वलंट असतात ते आधी माहीत असले पाहिजेत. ते जर माहीत असतील तर पुढचं सोपं आहे. आता त्यातले इक्वलंट फॉर्म कोणकोणते आहेत बघा. पी इम्प्लाइज क्यूचा पहिला इक्वलंट फॉर्म कोणता आहे, हा तर खूप सोपा आहे की इफ पी देन क्यू. दुसरा फॉर्म कोणता आहे, पी इम्प्लाइज क्यू. तिसरा फॉर्म कोणता आहे, इफ पी कॉमा क्यू. हा फॉर्म मोस्टली विचारत नाही, पण हा पण एक इक्वलंट फॉर्म हे लक्षात असू द्या. चौथा आहे पेज सफिशियंट कंडिशन फॉर क्यू. आणि पाचवा फॉर्म आहे क्यू इज नेसेसरी फॉर पी. यामध्ये अजून 1-2 फॉर्म आहेत, ते फॉर्म मी सांगतो तुम्हाला. तर त्यातला एक 6 जो फॉर्म आहे तो आहे पी ओनली इफ क्यू. तर पी ओनली इफ क्यू हा पण एक इक्वलंट फॉर्म आहे. त्याच्यामुळे इथे कोणता ऑप्शन येणार नाही फक्त, तर क्यू ओनली इफ पी हा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन रॉंग आहे, बाकीचे सगळे ट्रू आहेत. कारण इथे बघा क्यू इज नेसेसरी फॉर पी इक्वलंट फॉर्म आहे, पी इज सफिशियंट फॉर क्यू इक्वलंट फॉर्म आहे, म्हणजे फक्त बी ऑप्शन नाही आहे. त्याच्यामुळं ऑप्शन बी याचं जे आन्सर असेल ते असेल ऑप्शन बी. हा डेफिनेट इंटिग्रेशनचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय फाइंड करायचं बघा. द व्हॅल्यू ऑफ दिस इंटिग्रेशन -3 to 3 ax⁵ plus bx³ plus cx plus k where a b c k are constants depends only on. म्हणजे याची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू कोणत्या कॉन्स्टंटवरती डिपेंड आहे एवढं फक्त आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यातले जे ऑप्शन्स आहेत ते बघा. पहिला ऑप्शन आहे ए बी अँड सी, दुसरा आहे के, तिसरा सी ऑप्शन आहे ए, आणि ए अँड बी
आणि डी ऑप्शन आहे ए अँड के. तर मग त्यासाठी हा इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करा. तर हा इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करत असताना ज्यावेळेस तुम्ही डेफिनेट इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करता त्यावेळेस प्लस सी आपण ॲड करत नाही. त्याच्यामुळे इथे फक्त डायरेक्टली इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी सेपरेट करा. सो -3 to 3 ax⁵ dx प्लस -3 to 3 bx³ dx प्लस इंटिग्रेशन -3 to 3 cx dx प्लस इंटिग्रेशन k dx -3 to 3. सो आता हे इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी डायरेक्टली इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करा. ए तर कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर आला आणि x⁵ इंटिग्रेशन x⁶/6 हे लिमिट्स -3 to 3 प्लस x⁴/4 -3 to 3 प्लस c इथे b येईल, इथे c इंटू x² -3 to 3 प्लस k इंटू x -3 to 3. आता इथे बघा, इथे सगळ्या इव्हन पॉवर्स आहेत. इथे इव्हन आहे, इथे इव्हन आहे, इथे इव्हन आहे. त्याच्यामुळे यातलं फक्त मी एक कॅल्क्युलेट करतो. हा ए ॲज इट इज, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो इथे किती येणार 3⁶/6 मायनस -3⁶/6. याची व्हॅल्यू किती येणार -3⁶ इज सेम ॲज 3⁶, कारण इव्हन पॉवर आहे म्हणून ही व्हॅल्यू 0 असेल. सेम लॉजिकने ही व्हॅल्यू पण 0 असेल, ही व्हॅल्यू 0 झाली, ही व्हॅल्यू पण 0 झाली. पण इथे ही व्हॅल्यू 0 होणार नाही का, कारण इथे बघा, इथे 3 मायनस -3 हे झालं त्याचं लोअर लिमिट, म्हणजे 3 + 3 6 येईल. सो याचा ॲन्सर किती येतं, ही व्हॅल्यू 0, ही 0, ही 0. सो ॲन्सर आलं 6k. म्हणजे जी इंटिग्रेशनची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यूच 6k आहे. मग कोणत्या कॉन्स्टंटवर डिपेंड असणार आहे फक्त, तर के वरती. म्हणून याचा ॲन्सर जे असेल ते आलं ॲन्सर तुमचं ऑप्शन बी. आता हे कॅल्क्युलेशन्स पण ॲक्च्युली करण्याची गरज नाही. ह्याला जर सेकंड मेथड असेल तर सेकंड मेथड कशी आहे, तर तुम्हाला माहिती आहे की जर सिमेट्रिक लिमिट असतील म्हणजे -a to a असेल आणि ऑड फंक्शन असेल तर त्याचं इंटिग्रेशन हे 0 येतं. तर x⁵ ऑड फंक्शन आहे, x⁵ ऑड फंक्शन आहे, x ऑड फंक्शन आहे. हे तिन्ही ऑड फंक्शन्स आहेत, त्याच्यामुळे हे इंटिग्रेशन 0 असणार आहेत. फक्त हे या इंटिग्रेशनची व्हॅल्यू एक्झिस्ट करेल कारण इथे कॉन्स्टंट आहे म्हणून. सो याची जी व्हॅल्यू आहे ती आहे 6k. याचा आन्सर आहे 6k. म्हणून या इंटिग्रेशनची व्हॅल्यू डिपेंड्स करते फक्त के वरती, म्हणून ऑप्शन बी. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे बघा. द जनरल सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल सर्कल्स हॅव्हिंग सेंटर ॲट -1, 2 इज. आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशनचं. आता सोल्युशन फाइंड करायचं आहे म्हणजे बेसिकली काय फाइंड करायचं आहे इथे, तर आपल्याला असं सर्कल फाइंड करायचं आहे की ज्याचं सेंटर्स हे -1, 2 असणार आहेत. सोल्युशन फाइंड करायचं आहे ना. सोल्युशन म्हणजे असं कर्व की जो ते डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करेल. मग इथे आपल्याला जो कर्व दिलेला आहे तो ऑलरेडी सर्कल दिलेला आहे आणि त्याचं सेंटर पण दिलेलं आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम जरी डिफरन्शियल इक्वेशनचा असला तरी या प्रॉब्लेमसाठी फक्त सर्कलचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असला तरी हा क्वेश्चन सॉल्व करता येतो. इथे डिफरन्शियल इक्वेशनचं काहीच यूज नाही करायचं आहे. आता इथे बघा, जर तुम्हाला माहिती आहे h, k जर सेंटर असेल तर सर्कलचं इक्वेशन काय असतं, जर सेंटर h, k असेल तर त्याचं इक्वेशन काय असतं, तर त्याचं इक्वेशन असतं x - h² आणि इथे रेडियस आपण r घेऊयात, r त्याची रेडियस आहे, x - h² प्लस y - k² इक्वल्स टू किती, r². तर मग आता -1, 2 त्याचा सेंटर आहे म्हणून h ची व्हॅल्यू -1, k ची व्हॅल्यू 2. तर इथे किती येणार, x - -1² प्लस y - 2² इक्वल्स टू r². r ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही म्हणून आपण r² ठेवणार. इथे r ची व्हॅल्यू माहीत नाही का, कारण असे किती पण सर्कल असू शकतात ना की ज्यांचं सेंटर हे -1, 2 ला असेल. एक सर्कल असं असेल, एक सर्कल असं असेल. सो असे इन्फायनिटली मेनी सर्कल असतील. आपल्याला त्याचं जनरल इक्वेशन फाइंड करायचं आहे. ठीक आहे, मग आता हे सॉल्व करा पुढे. हा काय येणार तुम्हाला, x + 1² प्लस y - 2² इक्वल्स टू r². याला जर आपण पुढे सॉल्व केलं तर मिळेल x² प्लस 2x + 1 प्लस y² - 2y
प्लस 4 इक्वल्स टू आर स्क्वेअर. याला आपण रिअरेंज करू ऑप्शननुसार. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2x मायनस 2y प्लस 5 1 प्लस 4 5 आणि हा मायनस आर स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता हा जो आहे हा कॉन्स्टंट आहे, कारण प्रत्येक फिक्स सर्कलसाठी, फिक्स रेडियसच्या सर्कलसाठी ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे. त्याच्यामुळे याला आपण सी जर घेतलं तर आपलं कोणतं ऑप्शन येतो बघा बरं. इथे 4 येईल इथे, कारण -2ab असतो ना, सो म्हणून इथे 4 येणार. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2x मायनस 4y प्लस 5 मायनस आर स्क्वेअर. म्हणजेच आपला ऑप्शन कोणता येतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2x मायनस 4y प्लस सी इक्वल्स टू 0. ऑप्शन डी. म्हणून याचा आन्सर झालं ऑप्शन डी. सोपा क्वेश्चन होता, सर्कलचा क्वेश्चन होता ॲक्च्युली, पण डिफरन्शियल इक्वेशनच्या नावाखाली विचारला. मी याआधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो होतो की मॅट्रिसेसचे जे क्वेश्चन्स असतात ते खूप सोपे क्वेश्चन असतात. हा क्वेश्चन पण खूप सोपा आहे. आता या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे की ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स सच दॅट a minus 2i into a minus 4i equals to 0, then a plus 8a inverse is equals to. ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग आता ही व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करता येईल, तर ए आपल्याला नॉन सिंग्युलर दिलं आहे म्हणजे ए इनवर्स एक्झिस्ट करतो, हे प्रॉब्लेममध्येच दिलेलं आहे. मग आता जे एक्सप्रेशन दिलेलं आहे, जे गिव्हन आहे ते आपण यूज करूयात. सो गिव्हन काय आपलं, तर a मायनस 2i इंटू a मायनस 4i यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या मॅट्रिसेसच्या फॉर्ममध्ये. ते किती येणार, ए स्क्वेअर नंतर मायनस 4a इंटू आय नंतर मायनस 2i इंटू ए नंतर मायनस मायनस प्लस होईल प्लस 8i इंटू आय इक्वल्स टू काय बरे 0 मॅट्रिक्स राहील. हा 0 म्हणजे मॅट्रिक्समधला 0 असतो, हा रिअल नंबर 0 नाही. मग आता ए इंटू आयडेंटिटी इज सेम ॲज ए आणि आय इंटू ए इज ऑल्सो सेम ॲज ए आणि हा आयडेंटिटी असेल फक्त. सो इथे किती मिळालं, ए स्क्वेअर हे दोन्ही सेम आहेत, त्याच्यामुळे हा झाला 6 टाइम्स ए प्लस 8 इक्वल्स टू किती 0. आपल्याला मिळालं ए स्क्वेअर मायनस 6a प्लस 8 इक्वल्स टू 0. आता या एक्सप्रेशनला जर मी ए इनवर्सने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल बघा बरं, मल्टिप्लाय बाय ए इनवर्स. प्रत्येक टर्मला ए इनवर्सने मल्टिप्लाय करा. इथे काय मिळेल, ए इनवर्स इंटू ए स्क्वेअर मायनस 6 इंटू ए इनवर्स इंटू ए प्लस 8 इंटू ए इनवर्स इक्वल्स टू 0. मग ए इनवर्स इंटू ए स्क्वेअर किती, तर हे जर कळत नसेल तर आपण असं कॅल्क्युलेट करूयात. ए इंटू ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए मायनस 6 याची व्हॅल्यू असेल आयडेंटिटी प्लस 8 ए इनवर्स इक्वल्स टू 0. आता हे सिम्पल आहे, याची व्हॅल्यू असते आयडेंटिटी आणि आयडेंटिटी इंटू ए किती, तर एच. म्हणून हा आला ए मायनस 6i प्लस 8 ए इनवर्स इक्वल्स टू 0. मग आता सिम्पली आपल्याला ए प्लस 8 ए इनवर्स कॅल्क्युलेट करायचा होता, आपल्याला ए प्लस 8 ए इनवर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून ए प्लस 8 ए इनवर्स, तो 6i जर मी राईट हँड साईडला ट्रान्सफर केला तर मला ए प्लस 8 ए इनवर्सची व्हॅल्यू मिळते 6i. सो 6i आहे आपला ऑप्शन डी. सोपा क्वेश्चन आहे. आता या क्वेश्चनमध्ये काय काय चेंजेस करतात ते पण सांगून ठेवतो. तर कधी कधी इथे फक्त पॉलिनॉमियल देतील आणि विचारतील काहीतरी एक एक्सप्रेशन विचारतील ए आणि ए इनवर्सचं. जर तसं एक्सप्रेशन विचारलेलं असेल तर सिम्पली त्या पॉलिनॉमियलला ए इनवर्सने मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला हे एक्सप्रेशन तिथे दिसेल किंवा असं एक्सप्रेशन तुम्हाला ॲडजस्ट करता येईल. मग त्याच्यावरनं ते कॅल्क्युलेशन्स करून त्याचा आन्सर तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता येईल. इफ जी इज अ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ए बी सी वेअर ए बी सी यांचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत 7 - 8 1 पी क्यू 5 क्यू प्लस 1 5 पी 0 आर व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल देन व्हॅल्यूज ऑफ पी क्यू आर आर रिस्पेक्टिव्हली. हा क्वेश्चन कोणाचाच चुकला नाही पाहिजे, कारण हा 10वीच्या लेवलचा क्वेश्चन आहे, 10th स्टँडर्ड लेवलचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन खूप सोपा आहे. हा क्वेश्चन कसा कॅल्क्युलेट करतात बघा. तुम्हाला सेंट्रॉइड माहीत आहे, तर सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय आहे, जर एचे एचे कॉर्डिनेट जर x1 y1 z1 असतील, बीचे x2 y2 z2 आणि सीचे x3 y3 z3 असेल तर त्याचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय आहे, तर त्याचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला असतो g इज इक्वल्स टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 देन y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3 कॉमा z1 प्लस z2 प्लस z3 अपॉन 3
हा त्याचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आहे. मग आता फक्त आपण व्हॅल्यूज पुट करा आणि आन्सर कॅल्क्युलेट करा. जीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. जीची व्हॅल्यू किती आहे? 3 - 5, r इक्वल्स टू x1 + x2 + x3 किती येणार? 7 + p + q + 1 म्हणजे 7 + p + q + 1 अपॉन 3, कॉमा -8 + q + 5p -8 + q + 5p म्हणजे -8 + q + 5p अपॉन 3, कॉमा किती असेल? 1 + 5 + 0 1 + 5 + 0 अपॉन 3. हे बघा, या एक्सप्रेशनमध्ये हा कॉर्डिनेट आपल्या काहीच कामी नाही, कारण तो आपल्याला तो आपल्याला आरची व्हॅल्यू देऊ शकतो, तो आहे कामी. सो इथे आरची व्हॅल्यू डायरेक्टली मिळते बघा. 1 + 5 म्हणजे 6 अपॉन 3 किती? 2. आरची व्हॅल्यू 2 मिळते आणि 2 ऑप्शन असणारा कोणता ऑप्शन आहे? तर डी ऑप्शन आहे. सो यामध्ये बाकीचे कॉर्डिनेट्स तुम्हाला कॅल्क्युलेट करण्याची पण गरज नाही. आरची व्हॅल्यू डायरेक्टली इथे बघा, जर कम्पेअर केला कॉर्डिनेट तर 1 + 5 किती? 6 अपॉन 3. सो आरची व्हॅल्यू डायरेक्टली किती मिळते? 6 अपॉन 3 म्हणजेच 2. म्हणून तुमचा ऑप्शन एकच ऑप्शन आहे की ज्याच्यात आरची व्हॅल्यू 2 आहे, त्याच्यामुळे तोच करेक्ट असणार आहे. सो बाकीचे कॅल्क्युलेट करत बसू नका, त्याच्यात वेळ जाईल. सो असेच कॉर्डिनेट शोधा की ज्याची व्हॅल्यू डायरेक्टली येईल, आणि ते जर मिळत नसतील तर मग कॅल्क्युलेट करा. पण या इक्वेशनमध्ये आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळते, म्हणून याचा ऑप्शन झाला ऑप्शन डी. सो याचा आन्सर आहे तुमचा ऑप्शन डी. हा क्वेश्चन डायरेक्ट इंटिग्रेशनचा आहे. सो इंटिग्रेशन ऑफ 1/x² + 1² dx. आता हा क्वेश्चन सॉल्व करत असताना मी याच्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये सांगितलं होतं की इंटिग्रेशनच्या 2 मेथड आहेत. तर ऑप्शनवरनं तुम्ही जा किंवा तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट करा. तर इथे हा क्वेश्चन पण मी डायरेक्ट कॅल्क्युलेट करणार, कारण ऑप्शन तुम्ही चेक करू शकता नंतर डेरिव्हेटिव्ह घेऊन. आता हा डायरेक्ट कॅल्क्युलेट करत असताना इथे x² + 1ची टर्म आहे, म्हणजे ही टर्म कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे? तर x² + a² फॉर्मॅटमध्ये आहे. आणि दुसरं एक रिझन असं की ऑप्शनमध्ये प्रत्येक ठिकाणी टॅन इनव्हर्स आहे, म्हणजे सबस्टिट्यूशन आहे, म्हणजे काहीतरी टॅनची टर्म आपल्याला घ्यायची आहे. सो त्यासाठी मी इथे बाजूला सबस्टिट्यूशनचा चार्ट डिस्प्ले केलेला आहे, तो चार्ट बघून घ्या. तो चार्ट जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की x² + a² साठी सबस्टिट्यूशन काय घेतो आपण? x² + a² साठी सबस्टिट्यूशन घेतो x = a tan θ, असं आपण सबस्टिट्यूशन घेतो. पण इथे a ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे 1² = 1, म्हणून a ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे आपण tan θ घेणार फक्त सबस्टिट्यूशन. सो इथे जर असं एक्सप्रेशन असेल तर त्यासाठी आपण सबस्टिट्यूशन असं घ्यायचं. आता इथे a ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे डायरेक्टली x = tan θ घ्या. सो पुट x tan θ. मग x ची व्हॅल्यू जर tan θ असेल तर dx किती होणार? sec² θ dθ. मग x² + 1 कॅल्क्युलेट करा. x² + 1 किती मिळणार तुम्हाला? तर x² + 1 मिळेल tan² θ + 1 म्हणजेच किती? sec² θ. सो sec² θ मिळतो आहे आपल्याला. मग sec² θ ही व्हॅल्यू आपण आपल्या इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करूयात. सो आपलं इंटिग्रेशन होतं इंटिग्रेशन ऑफ 1/x² + 1, त्याची व्हॅल्यू आली sec² θ, त्याचा स्क्वेअर होता, आणि dx आपला काय आलेला आहे? dx आलेला आहे sec² θ dθ. सो असं आपलं एक्सप्रेशन आलेलं आहे. आता हे एक्सप्रेशन आपण इझिली सॉल्व करू शकतो, राईट? सो याला सॉल्व करण्यासाठी काय करायचं? तर हे कॅन्सल होणार. sec² θ कॅन्सल. सो 1 इथे आलं sec² θ dθ. म्हणजेच काय? इंटिग्रेशन ऑफ cos² θ, कारण 1/sec θ इज cos² θ आलेल तर सगळ्यांना माहिती आहे काय घेतो आपण? त्याला cos2 θ मध्ये कन्वर्ट करतो. तर cos2 θ चा फॉर्म्युला काय आहे? cos2 θ चा म्हणजे cos² θ लाच आपण कसं लिहू शकतो? 1 + cos2 θ अपॉन 2 dθ. तर असं आपण याला लिहू शकतो. हा कशावरनं आलेला आहे फॉर्म्युला? तर cos2 θ च्या फॉर्म्युलानं. cos2 θ इज 2 cos² θ - 1. त्याला जर आपण रिड्यूस केलं तर cos² θ ची व्हॅल्यू 1 + cos2 θ अपॉन 2. मग आता हे इझी आहे कॅल्क्युलेट करणं. याची व्हॅल्यू किती येणार? इंटिग्रेशन ऑफ 1/2 dθ प्लस इंटिग्रेशन ऑफ cos2 θ/2 dθ.
सो इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करा. हे इंटिग्रेशन कॅल्क्युलेट केल्यावर काय मिळेल, तर इंटिग्रेशन ऑफ 1/2 डी थिटा आपली टर्म होती, प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस 2 थिटा अपॉन 2 ही पण आपली टर्म होती. तर 1/2 डी थिटा म्हणजेच किती, 1/2 थिटा, प्लस याचं इंटिग्रेशन किती, हा 1/2 कॉस थिटाचं इंटिग्रेशन साइन थिटा, साइन 2 थिटा अपॉन 2 प्लस सी, हे आपलं इंटिग्रेशन असेल. पण आपल्याला थिटाची व्हॅल्यू माहिती आहे. थिटाची व्हॅल्यू किती होती, तर आपली थिटाची व्हॅल्यू होती एक्स इज इक्वल्स टू, आपण काय सबस्टिट्यूशन घेतलं होतं, टॅन थिटा, म्हणून थिटाची व्हॅल्यू किती झाली, थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. तर या व्हॅल्यू इथे यूज करा. त्या व्हॅल्यू जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला तुमचा फायनल आन्सर इझिली मिळेल. तर इथे मिळेल तुम्हाला 1/2 टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस 1/4 इंटू, आता इथे साइन 2 थिटाचा आहे. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन थिटा तुम्हाला माहिती आहे, तो काय, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ही इक्वॅलंट फॉर्म्स खूप महत्त्वाचे आहेत, की साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटाचा काय, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो हा फॉर्म्युला तुम्हाला लागतो. तर आता या डायरेक्टली व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, याची व्हॅल्यू आहे एक्स आहे टॅनची, म्हणून याचं एक्सप्रेशन डायरेक्टली कसं येणार, 1/2 टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस 1/4 इंटू 2 इंटू एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा 2 कॅन्सल झाला, प्लस सी ॲज इट इज. त्याच्यामुळे आन्सर तुमचं असेल 1/2 टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस 1/2 इंटू म्हणजे एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी, म्हणजेच ऑप्शन बी तुमचा आन्सर आला, ऑप्शन बी. तुम्ही हा क्वेश्चन डेरिव्हेटिव्हच्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकता, पण डेरिव्हेटिव्हची मेथड इथे थोडी लेंदी होईल, कारण पार्शल तुम्हाला इथे 2 टर्म्स ॲडजस्ट कराव्या लागतील, 2 टर्मचे वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करावे लागतील. म्हणून हा सबस्टिट्यूशनने करा. सबस्टिट्यूशनची थोडी प्रॅक्टिस केली तर तुमचा स्पीड ऑटोमॅटिकली वाढेल. आज या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. याच्यानंतरचे जे क्वेश्चन्स आहेत आपण ते टप्प्याटप्प्याने मी अपलोड करणार आहेत. तोपर्यंत बाय बाय.